आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली सर्वपक्षीय बैठक। भांडवली वस्तू क्षेत्रासाठी पहिल्यांदाच तयार करण्यात आलेले धोरण जाहीर। 2025 पर्यंत 21 दशलक्ष अतिरिक्त रोजगार निर्मितीची अपेक्षा। देशाच्या काही भागात सलग 2 वर्ष दुष्काळी परिस्थिती असतानाही गहू आणि डाळींच्या उत्पादनात वाढ होईल, केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांचा अंदाज। 2016-17 या विपणन वर्षात 30 दशलक्ष टन गहू खरेदी करण्याचं केंद्र सरकारचं लक्ष्य। लोकसभेत काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद देण्यात यावं या संदर्भातील जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली। व्यवहारात अनियमितता आढळल्याने मुंबई सहकारी बँकेसह राज्याच्या विविध सहकारी बँकांच्या आजी आणि माजी संचालकांना राज्याच्या सहकार खात्याने बजावली कारणे दाखवा नोटीस। समाजातील वंचित घटकांना शिक्षणाबरोबरच आत्मगौरव मिळायला हवा, सरसंघचालक मोहन भागवत यांचं प्रतिपादन। दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक SAR गिलानीला देशद्रोहाच्या आरोपावरून दिल्ली पोलिसांनी केली अटक। रशियामधील स्मोलेक्स मेडिकल कॉलेजमधील दुर्घटनेत 2 भारतीय विद्यार्थिनींचा आगीत होरपळून मृत्यू। मराठी भाषेचा विदेशात प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत इस्रायलच्या तेल अविव विद्यापीठाबरोबर सामंजस्य करार। पालघर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार अमित घोडा विजयी। देशातील सर्वाधिक स्वच्छ शहरांची यादी केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने केली जाहीर। यादीत पिंपरी चिंचवड 9व्या तर मुंबई शहर 10व्या स्थानी। आगामी काळात कृषी क्षेत्रावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचा राज्य सरकारचा मानस, कृषी क्षेत्राला अन्न प्रक्रिया उद्योगाशी जोडणार। सियाचेन हिमस्खलनात मृत्युमुखी पडलेल्या शहीद सुनील सूर्यवंशींच्या पार्थिवावर म्हस्करवाडी गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार। राज्यात नवीन उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक परवानग्या 75 वरून 25 पर्यंत खाली आणण्यात आल्या, उद्योग मंत्री सुभाष देसाईंची माहिती। दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धांचा आज समारोप, भारताची एकूण पदक संख्या 306।